महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। नेरळ ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण, बांधकाम व्यावसायिकाचा खुलासा। नेरळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ग्रामपंचायत कार्यालय शेजारी असणाऱ्या सिटी सर्वे नंबर 238 मधील 101 चौरस मीटर सुमारे 1 गुंठा एवढी जागा बेकायदेशीररित्या अडवण्यात आल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी समोर आला होता। सदर जागेवर पत्र्याचे शेड उभारून बांधकाम साहित्य पाठवण्यात आले होते। या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जातो आहे। मात्र आता संबंधित बांधकाम व्यावसायिक निलेश राजेश शिर्के यांनी कागदपत्रांसह खुलासा करत आपले बांधकाम पूर्णपणे कायदेशीर असल्याचा दावा केला आहे। सदर प्रकल्पासाठी आम्ही रेरा मान्यता घेतलेली आहे। काम सुरू करण्यापूर्वी मोजणी अधिकृतरित्या करण्यात आली होती आणि यावेळी चतुःसीमा ठरवताना ग्रामपंचायत प्रतिनिधी उपस्थित होते आणि त्यांनी त्यावर सही केली होती, असे शिर्के यांनी म्हटलं आहे। त्यांनी पुढे सांगितले की ग्रामपंचायतच्या जागेवर काही किरकोळ ग्रीट किंवा साहित्य ठेवले गेले असेल तर ते आम्ही त्वरित हटवण्यास तयार आहोत। दरम्यान ग्रामपंचायतीच्या शेजारी असलेली आणि उपलब्ध जागा सुशोभीकरण करून नागरिकांच्या उपयुक्ततेसाठी विकसित करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होते आहे। महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे, रायगड, नेरळ। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र माझा। लाईक करा, कमेंट करा, आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, सबस्क्राईब करा। जी काल बातमी टाकली तर ती वाचली काल संध्याकाळी। त्यानंतर त्या बातमीत माझ्या मते काही तथ्य नाही आहे, कारण की आम्ही जी बिल्डिंग तिथे काम करतोय एक योग्य प्रकारचं, एक उत्तम दर्जाचं, एक नेरळला साजेल असं काम आपण सुंदरसं काम करतोय। तर ते काम करत असताना त्याच्यासाठी लागणारा सर्व माझ्या पाठी आहेत सर्व डॉक्युमेंट्स। तर मी सर्व त्याच्यामध्ये लागणारा CC, त्याचे जेवढे नकाशे, त्याला लागणारे सँक्शन प्लॅन, या सर्वची मी पूर्तता करून कलेक्टर पासिंग प्लॅन करून मी संपूर्ण ते काम रेरा अप्रूव्हल प्रोजेक्टच्या मार्फत मी ते काम पूर्ण करतोय। आणि ते करत असताना काल जी बातमी दाखवण्यात आली की बिल्डरकडे कुठल्याही प्रकारचे कायदेशीर कामाचे कुठले पेपर नाही आहेत किंवा तो प्रॉपर सर्वे केलेला नाही आहे किंवा त्याची मोजणी पूर्ण केलेली नाही आहे किंवा शेड ही दुसऱ्या जागेत काय बांधलेली आहे, असं अनेक काही आल्यात बातम्या। पण त्यात तथ्य नाही आहे। आम्ही प्रॉपर हा सर्वे केलेला आहे। ह्याचे सर्व डॉक्युमेंट्स मी आज सबमिट करणार आहे आणि त्याची पूर्तता समोर जे लोक ज्यांनी आमच्यावर आक्षेप करतायत तर त्यांच्या ती समोर दिसेल आणि त्याच्यातून ते मार्ग काढतील। असं एक माहिती समोर येते की त्या जागेची कुठली मोजणी झालेली नाही, मोजणी न करता सीमाबंदिस्त न करता आपण काम सुरू केलेलं आहे, त्याबद्दल काय सांगणार? नाही, असं हीच माहिती चुकीची आहे मुळात। कारण की ज्या वेळेला आपण मोजणी केली होती तर त्यावेळेला तिथे आपण सर्वांना चारी साईडच्या चारी चतुर सीमावाल्यांना सर्वांना नोटीस बजावल्या होत्या। त्यामध्ये ग्रामपंचायतसुद्धा नमूद केलेली, त्यांनासुद्धा आपण ती नोटीस दिलेली। ग्रामपंचायतमधले अधिकारी पण त्या ठिकाणी उपस्थित होते। त्या माझ्या मोजणीवर त्यांच्या साक्षीदार म्हणून सह्यासुद्धा आहेत, पंच म्हणून। अशा सर्व रीतीने मी तो पंचनामा केलेला आहे, मोजणी केलेली आहे। प्रॉपर माझे सर्व गव्हर्नमेंट सर्वे करून मी तो जे जे लागतात कमी परमिशनसाठी कामासाठी त्या सर्व बाबी मी पडताळून पाडून, त्याशिवाय तो कुठला रेराचा प्रोजेक्ट जो करतो आपण तर ते सर्व बाबी असल्याशिवाय रेरा कुठला कंप्लीट होत नाही। आणि तो सर्व मी डॉक्युमेंट आज रेरा विरा नंबर सर्व दाखवणार आहे पत्रकाराच्या माध्यमातून। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।